विज्ञान व तंत्रज्ञान या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण बघतोय दुसरी अणुचाचणी. तर 11 मे 1998 रोजी भारतानं अण्वस्त्र सज्जता ही सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली आणि या दिवशी 3 अणुचाचण्या या घेण्यात आल्या. मग त्याच्यामध्ये एक ही हायड्रोजन बॉम्बची होती. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला. हा वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली. परत एकदा सांगते, आपले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी संपूर्णपणे ग्वाही दिली. मात्र अमेरिकेनं काय केलं तर भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध हे लादले. आता पुढचा मुद्दा आहे क्षेपणास्त्र विकास पृथ्वी. तर मग 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आणि जगानं भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम IGMDP मग अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. कशाच्या? परत एकदा बघा, इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या अंतर्गत हा कार्यक्रम हाती घेतला गेलेला आणि मग त्याच्यानुसारच संरक्षण संशोधन विकास संस्था या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला ही सुरुवात केली. मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य झाल्या. पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारं एक क्षेपणास्त्र पायदळाकडं म्हणजे पृथ्वी 2 वायुदलाकडं आणि पृथ्वी 3 नौदलाकडं सोपवण्यात आले. बघा, आता पृथ्वी 1 जे होतं ते जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र पायदळाकडं, पृथ्वी 2 वायुदलाकडं, पृथ्वी 3 नौदलाकडं सोपवण्यात आले आणि मग पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटक वाहून नेण्याची क्षमता होती. बरोबर. मग न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल द्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा संपूर्णपणे पल्ला साधायला हे पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झालं. आता अग्नी बघूया, पुढचा आपला मुद्दा. चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, या भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आली. कशाची? अग्नी 1. या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला हा 700 किलोमीटर इतका होता. किती? 700 किलोमीटर इतका होता. आणि मग ह्याच्या पुढं अग्नी 2 आणि अग्नी 3 यांची ही निर्मिती करण्यात आली. आता पुढचा मुद्दा आहे आकाश नाग क्षेपणास्त्र. तर जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटक ही स्वनातीत सुपरसॉनिक, स्वनातीत म्हणजे काय? सुपरसॉनिक वेगाने नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. किती? 720 किलोची विस्फोटक वाहून नेण्याची. बरोबर. पुढे बघूया, शत्रूचे रणगाडे संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आणि क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत हा लष्करदृष्ट्या सुरक्षित झालेला आहे. बरोबर. आता पुढचा बघूया मुद्दा अवकाश संशोधन. तर केरळ राज्यातल्या थुंबा येथील थुंबा इक्विटोरियल लॉन्च
सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेनं भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचं 1961 मध्ये यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. आणि मग 1969 मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 अग्निबाणाचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले गेले. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्यानं पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचं आपण यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. आणि या यशामुळं अंतरिक्षामध्ये सोडण्याजोगा उपग्रहाची संरचना व निर्मिती हे देशात होऊ शकते हे सिद्ध झालं. मग भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणं आणि उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचं भूकेंद्रावर ग्रहण करणं हे तंत्रज्ञान भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणं आणि उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचं भूकेंद्रावर ग्रहण करणं हे तंत्रज्ञान हे विकसित करण्यासाठी आणि उपग्रहाच्या कार्यशैलीचं संपूर्णपणे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकतं असा आत्मविश्वास आपल्या भारतीय शास्त्रज्ञांना आला. आलं लक्षात? पुढे जाऊया. इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम आणि अग्निबाणा संबंधित यशस्वी उपक्रम हे संपूर्णपणे साध्य केले. आणि त्याच्यानंतर हे साध्य केल्यानंतर अवकाश क्षेत्रामध्ये जणू काही अधिक संशोधन करण्यासाठी म्हणून 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. कशाची? इस्रोची स्थापना करण्यात आली. इस्रोचं मुख्य कार्यालय हे बंगळुरू येथे आहे. कुठं? बंगळुरू इथे आहे. इस्रोचं मुख्य कार्यालय हे बंगळुरू इथे आहे. आणि अंतरिक्षामध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोनं आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाश तळ हा कार्यान्वित केला. आता आपण पुढे जाऊया. भास्कर 1 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या विविध गोष्टींचं निरीक्षण आणि दूरसंवेदन तंत्रानं साध्य व्हावं अशा इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक असा उपग्रह भारतानं सोव्हिएत रशिया या देशातून पाठवला. पुढे आपण काय शिकलो या अंतर्गत तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. दुसरी अणुचाचणी यावरती. अर्थात हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचं आहे. आता आपण आपल्या पुढच्या विभागाकडे प्रवेश करूया. चला.